अरे शपथ मी बघितली. सर्व संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक यांनी यांना सूचित करण्यात येतं उद्या सकाळी ठिकाणी अरे रोहितला कुठं गेला? रोहितला पण हे गेल्यावरची आम्हाला कसं बाथरूम शिक्षक जिल्हा सचिव यांना सूचना आहे उद्या सकाळी आपापले संघ सकाळी ठीक 8 वाजता या ठिकाणी उपस्थित ठेवायचे आहे. सर्व पंचांना देखील सूचित करण्यात येते की सकाळी 8 वाजता आपण सुरू करणार आहे. आयोजक सर्व व्हॉलंटियर सकाळी 7:30 वाजता मैदानावर उपस्थित राहतील. आपणास मैदान मागणी करायची या ठिकाणी कारण आपलं काम झाल्यानंतर हे पाठवलं यांना सूचित करण्यात येते की उद्या सकाळच्या शिक्षणाचे सामने ठीक 8 वाजता सुरू होतील. कोणीही उशिरा मैदानावर उपस्थित राहू नये कारण या ठिकाणी पुकारा केल्यानंतर जर आपला संघ उपस्थित नसेल तर समोरील संघापुढे चाल देण्यात येईल. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्या सर्व व्यवस्थापकांना विनंती आहे की आपण आपापले संघ दिलेली वेळेत मैदानावर उपस्थित ठेवायचे. ठीक सकाळी 8 वाजता सामने सुरू होतील. सामन्यामध्ये सकाळच्या सेशनमध्ये ज्या पद्धतीने तांत्रिक समिती सामन्याचं आयोजन करेल त्या पद्धतीने सर्व संघांना सामने खेळावे लागतील. सदर सामने जर आपले जास्त बाकी असतील तर लागोपाठ पद्धतीने खेळावे लागतील. कोणतीही सबक ऐकून घेतली जाणार नाही. त्याच पद्धतीने आपण मैदानावर उपस्थित राहायचं की आपल्याला पाठोपाठ देखील सामने खेळावे लागतील. ज्या खेळाडूंचा जीवन बाकी असेल त्यांना विनंती की आपण लवकर मैदान क्रमांक 1 व 2 वरील सामना संपल्यानंतर आजच्या या दिवसाचं संध्याकाळचं सत्र आपलं समाप्त होणार आहे. त्यानंतर सर्व सामना खेळणाऱ्या खेळाडूंनी संघ व्यवस्थापकांनी संघ प्रशिक्षकांनी सामना संपल्यानंतर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच सर्व पंचप्रमुख लाईनमॅन यांनी देखील जेवणासाठी जायचे सदर सामना संपल्यानंतर. मला मारतो का? मैदान क्रमांक 1 व 2 वरील सामने संपल्यानंतर आजच्या या संध्याकाळच्या सत्रातील सामने संपतील असं तांत्रिक समितीच्या आदेशान्वये मी या ठिकाणी घोषित करीत आहे. सर्व संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक यांना सूचित करण्यात
उद्या सकाळी ठीक 8 वाजता सकाळच्या सेशनचे सामने सुरू होतील. सर्व संघ व्यवस्थापकांना विनंती आहे की आपापले संघ हे 8 वाजता मैदानावर उपस्थित ठेवायचे, कारण अजून साखळी पद्धतीचे सामने हे बाकी आहेत आणि ते कदाचित उद्या लागोपाठ पद्धतीने आपल्याला खेळावं लागतील. तर या मानसिकतेने आपण मैदानावर उपस्थित राहायचंय, कारण त्यानंतर लगेचच आपले उपांत्य फेरीचे सामने सुरू होणार आहेत, हे देखील लक्षात ठेवायचे.